समशेरपूर पतसंस्था चळवळ ही सर्वसामान्य माणसाला उभारी देणारी महत्त्वाची चळवळ आहे. या पतसंस्थांमुळे राज्याचा सहकार टिकून आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी सोडवणे ही पतसंस्था चळवळीची मुख्य ओळख आहे. ग्रामीण भागातील एका तरुणाने हाच हेतू लक्षात घेऊन सुरू केलेल्या प्रवासाचे आज माळशेज नागरी सहकारी पतसंस्था राज्यभर विस्तार झालेला असून त्याची 12वी शाखा समशेरपूर येथे सुरू होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सात्विकता आणि नैतिकतेच्या जोरावर या संस्थेने यश मिळवलेलं आहे. पैसा कमावणे हा उद्देश नसून वारकरी संप्रदायाची तत्त्वे जपत सर्वसामान्यांची अडचण तात्काळ दूर करणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन नामवंत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी 12व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले. संस्थेच्या समशेरपूर शाखेत सत्यनारायण महापूजा, सरस्वतीची, महालक्ष्मीची पूजा करून कारभारास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर, परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी राहुरी, योगी नाथपंथी माणिकनाथ महाराज, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज ढोन्नर, प्रगतशील शेतकरी पुरस्कार विजेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव वारोटे, राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल राहणे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी एकत्रित आलात. आपल्या सर्वांना एक नम्रतेची विनंती राहील, आपण सर्वांनी आपल्या आढळा विभागातील सर्व शेतकरी, वारकरी, राजकीय सर्व असणाऱ्या मान्यवरांनी या असणाऱ्या पतसंस्थेमध्ये आपल्या असणाऱ्या सेवेची एक अशा प्रकारची मागणी त्यांना करायची. त्याचबरोबर मी माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीनं या असणाऱ्या पतसंस्थेला हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या पतसंस्थेचं असत उत्तर कार्य वाढत राहू हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण धन्यवाद. जटावलम जगदीशनाम, जय ज्ञानोबराय, जय तुकोबराय, रामकृष्ण हरी आदेश. या ठिकाणी माळशेज नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे या शाखेचा आज या ठिकाणी समशेरपूरमध्ये उद्घाटन झालं आहे साधू संतांच्या हस्ते. त्याचप्रमाणे ज्यांची मी कीर्ती ऐकून होतो, पण आज त्या मूर्तीचंही दर्शन माझ्यासारख्या योगीला झालं, असे नानजीबाई खिंजीबाई ठक्कर ठाणेवाला यांचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा देतो त्यांना देखील. आणि त्याचप्रमाणे दोघांच्याही नावामध्ये कांत आहे, दोघांच्याही नावामध्ये कांत आहे. चंद्रकांत मार्ग आणि श्रीकांत आहेत, पण सहानीही आहे. आणि दोघांचेही चांगलं मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी मला त्यांनी आमंत्रण दिलं आणि गोरक्षनाथ आखाडा हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी आलो आणि महाराजांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शाखेचं असंही उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. आज 12वी शाखेचं उद्घाटन झालं महाराज, अशा अनेक शाखेचं उद्घाटन तुमचं होत राहो हीच भगवंत ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. शुभम भवतु कल्याणम. जयतु संस्कृतम, जयतु भारत. विष्णुवरम सर्वलोकैकनाथम. माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या 13व्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात. ज्यांच्या हस्ते कुबेराच्या हासाने जर भांडाराचा चाव्या असला तर मग काही कमी पडत नाही, असा नानजीबाईचं लौकिक आहे. तर मग नानजीबाईच्या हस्ते ज्यांच्या उद्घाटन केलेलं आहे, या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले माणिकनाथजी महाराज, तसंच आमचे राजेंद्र ढोन्नर, जिजुरकर महाराज आणि या संस्थेचे सर्व डुंबरे साहेब आणि आपण सर्व उपस्थित असलेले परिसरातील विविध राजकीय पतसंस्था, पत्रकार मित्र, मातृशक्ती. खरं म्हणजे आता शुभेच्छा देण्यासारखी काही म्हणजे थोडक्यात आमच्या आरोटे साहेबांनी अगदी शॉर्टमध्ये पतसंस्थेचा सर्व इतिहास सांगितला, त्याची कारणं सांगितली आणि पतसंस्थेच्या शाखा का उघडतात ते पण सांगितलं. माझा दृष्टिकोन असा आहे, जसा डोंबरे साहेबांचा संपर्क आला, एक छोटंसं जुनं जागेवर डोंबरेवाडी नावाचं गाव आणि त्या गावातून हा माणूस मुंबईला गेला. शासकीय पातळीवरती तहसीलदारपर्यंत सर्व्हिस केली आणि एवढं करून सतत परमार्थाच्या वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा
आळंदी पंढरपूर हे त्यांचं आराध्य दैवत आहे. कोणी भेटल्यानंतर रामकृष्ण हरी मानणार. नानजीबाईचं एक असं आहे, प्रत्येक माणूस भेटला त्याला हरिपाठ देणार, कुठलं तरी काही पेन देणार सतत फक्त. हात सतत त्यांचा वरती असतो. आणि हो छप्पर फाडून दिले म्हणून, पण ते पण द्यायला दातृत्व शक्ती असावी लागते. पुष्कळ लोकांकडे आहे पण द्यायला दातृत्व शक्ती नसते. आणि खरं म्हणजे आता श्रीकांतने सांगितलं का बाबा वेळ नसतो त्यांना अजिबात, त्यांची तारीख मिळत नाही लवकर. आता त्यांनी मला वाटतं आपल्या कार्यकारी संचालिका नयनाताईला मुलगी मांडलेली आहे. आता मुलीचं निरोप आल्यानंतर बापाला जाणं भाग आहे. त्यानिमित्तानं नांदीबाई कुठल्याही कार्यक्रमाला डोंगरे साहेबांच्या, तसा हा माणूस सहजासहजी लवकर उठत पण नाही. तसं म्हणजे फार याच्यात जाऊ नका, फार मुत्सद्दी आहे. अगदी योग्य माणसाच्या ठिकाणीच योग्य ठिकाणी जातात ते. तर हे आपण यांचा मग त्या डोंगरेवाडी गावातला एक छोटंसं गाव, मुंबईला गेले, आपली प्रशासकीय नोकरी केली. त्या नोकरीनंतर काय झाल्यानंतर समाजाची बांधिलकी म्हणून आपण काहीतरी करावं हा त्यांचा उद्देश सुरुवातीपासून होता. आणि त्यानिमित्ताने हे माळशेज नागरी पतसंस्थेची निर्मिती झाली. आता ही 14वी शाखा आहे. आता विश्वासरावांनी सांगितलं आपल्या गावामधले ह्या परिसरातले लोक मुंबईला आहेत आणि त्यांच्या सोयीसाठी सुद्धा ही पतसंस्था स्थापन केलेली. स्वतःच अगदी प्रशासकीय काम केलं असल्यानं व्यवहार चोख आहे. नयनाताईंचं पण शिक्षण चांगलं आहे. कार्यकारी संचालक चांगलं काम करतात. त्यांच्याबरोबर असणारं मी योगायोगाने मागच्या महिन्यामध्ये डोंगरेवाडीला गेलो होतो. जे डोंगरेवाडीचे सगळ्यांचे नाव मला माहीत नाही पण अल्प परिचय झालेला आहे. ते सर्व संचालक मंडळ विश्वासपात्र करून आपल्या भागातील लोकांना आपलाच पैसा आपल्याच लोकांना वापरता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताकडे पाहून आपण सर्वजण त्यांच्यावर विश्वास व्यक्त करताय. त्याच्यामुळं आपल्या संस्थेची 13वी शाखा आहे, तिची भरभराट निश्चितच होईल. आपणा सर्वांच्या शुभेच्छा. 13वी बोलले त्या दिवशी 12वी शाखा म्हणजे 1 डझन पूर्ण झाल्यात. आता 13वी होईल कुठेतरी म्हणून 13वी गेला तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आपण सगळं देणगीदार आहात, ठेवीदार आहात. आमचं तर नाही बँकेत खातं नाही, कर्ज काढायचं नाही, द्यायचं कोणाला, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. खरं म्हणजे महाराज लोकांना ह्या कार्यक्रमाला उद्घाटनाला बोलवायला नाही पाहिजे. काय पैसे ठेवायला नाही तर ठेवायचं कुठून दे हे आहे. हां महाराज राहिले भागवताचार्य अतिशय वेळात वेळ काढून ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांना पण मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी. परत एकदा ही पतसंस्थेची यशस्वी घोडदौड चालेल अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. माझ्या गुरुची प्रार्थना थांबतो. ओम शांती. आपला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डोंगरे यांच्या माध्यमातून त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि आज आपल्या समशेरपूर येथे 13व्या शाखेचं उद्घाटन सोहळा नुकतंच संपन्न झालं. ते हिंदुस्थानातील थोर समाजसेवक दानशूर नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला, त्याचबरोबर परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आपण सर्व सभासद वृंद, आपण सर्व ज्ञानाचे तुषार उडवणारे सभासद वृंद या संस्थेच्या 13व्या शाखेच्या उद्घाटनासाठी आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. खरं तर माळशेज नागरी सहकारी पतसंस्था ही आपल्याकडील पतसंस्था आणि मुंबईकडील पतसंस्था यामध्ये व्याजदरामध्ये मोठा फरक असतो. आपल्याकडे चक्रवाढ व्याज असतं, मात्र मुंबई येथील पतसंस्थांचं कर्ज घेतल्यानंतर ते सरळ व्याज पद्धतीने असतं. आपल्याकडे व्याज हे कर्जामध्ये घेतलं जातं. मात्र या ज्या पतसंस्था आहेत त्यामध्ये आमची यशोमंदिर पतसंस्था असेल, माळशेज पतसंस्था असेल, आपण जर त्यांचं जर कर्ज घेतल्यानंतर बघितलं तर त्यांचं व्याजदर हे बाजूला टाकलं जातं, ते मुद्दलमध्ये घेतलं जात नाही. आणि दिवसेंदिवस पतसंस्था चळवळ ही आगेकूच करत असताना माळशेज नागरी सहकार पतसंस्थेचा जर तुम्ही विस्तार बघितला तर मुंबईपासून निघाल्यानंतर पुणे असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणमध्ये या संस्थेने आपला वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. खरं तर पतसंस्था चळवळ ही सहकारामध्ये सर्वसामान्य माणसाला तारणारी संस्था म्हणून उदयास आली. ज्या काळी सावकारशाहीला पायबंद घालायचा होता त्यावेळेस पतसंस्था चळवळीची निर्मिती झाली आणि त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुका हा सहकार क्षेत्रामध्ये आजही पुढे आहे. माळशेज नागरी पतसंस्थेचे जे तुम्ही विद्यमान जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते प्रांताधिकारी म्हणून राहिलेले आहेत आणि या पतसंस्थेवर जर कुणाचं लक्ष जर असेल तर ते नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला आर्थिक
या बाबतीत असं ठरता फाटा देणारी ही संस्था आहे, सभासदांच्या ठेवींना संरक्षण देणारी ही संस्था आहे. आणि ह्या संस्थेचं वैशिष्ट्य प्रत्येक स्वमालकीची इमारत घेणे आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कर्ज देऊन त्याला उभारी देण्याचं काम या संस्थेने केलं. खरं तर आपण पाहिलं पतसंस्थांमध्ये नफा वाटणी करत असताना या पतसंस्थेने जो डिव्हिडंड जाहीर केला जातो तो तातडीने मग दिवाळी दसरा न बघता त्या क्षणी त्या खात्यावर वितरण केला जातो. काही तासात काही दिवसात ही कर्ज देणारी संस्था आहे. आणि म्हणून या संस्थेच्या कार्यकारी संचालिका आमच्या भगिनी नयनाताई डोंबरे त्याचबरोबर सर्व स्टाफ चांगल्या पद्धतीने काम करताय. आणि या 13व्या शाखेचं संशोधन भागामध्ये नक्कीच चांगल्या रूपाने ठेवीच्या रूपाने असेल, कर्ज वितरणाच्या रूपाने असेल. खरं तर मी कायम सांगत असतो ह्या पतसंस्थेमधून 40 लाख असेल 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळत असतं. मात्र या पतसंस्थांमध्ये जामीनदार हा शासकीय कर्मचारी एक असला पाहिजे ही त्यांची अट असते. आणि ही अट आपल्याकडे कमी प्रमाणात जरी असली तरी ती नक्कीच आपल्या भागातील लोकांना ती तातडीने देणारी एक संस्था आहे. आणि या संस्थेने संपूर्ण भागामध्ये संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये जे वितरण केलं त्याची वसुली आणि NPA ची तरतूद सर्व गोष्टी लक्षात घेता या संस्थेचा वटवृक्षात रूपांतर झाला. आणि आज सर्व सभासदांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या रूपाने 13व्या शाखेचं उद्घाटन झालं. शेवटी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि त्या कळसुबाईच्या पर्वत रांगांमध्ये आज माळशेज नागरी पतसंस्थेचं आगमन शमशेरपूर भागात झालं. 2 जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ही संस्था नक्की, कारण ही शाखा या ठिकाणी घेण्याचं कारण एकच होतं का या भागातील लोक असतील, शेजारी ठाणगाव पाडळी या भागातील लोक नोकरी निमित्ताने मुंबई येथे असतात. त्या लोकांची मागणी होती का आम्हाला देखील आमच्या भागामध्ये माळशेज नागरी पाहिजे. आणि या परिसरामध्ये त्यांच्या आणि सर्वांच्या मागणीने या ठिकाणी शाखा स्थापन झाली. भविष्यकाळात अजूनही महाराजांच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत, पण त्या कल्पना त्यांच्या साकार होत ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बाबासाहेब. वारकरी संप्रदायाचं संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण भारताचं एक महान दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या सहवासामध्ये मी 30-35 वर्ष काढली असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय नानजीशेठ ठक्कर. नानजीशेठच्या बाबतीत सांगायचं तर शब्द कमी पडतील. साहेब, अनेक महाराष्ट्रावर अनेक ठिकाणी वृद्धाश्रम आहेत, अनेक गोशाळा आहेत. काय काय करतात 30-35 वर्षाच्या कालामध्ये आरोटे साहेब सगळी मला इतंभूत माहिती आहे. त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आळंदीची जी जागा आहे माऊलीचं मंदिर 1.5 एकर जागा डोनेशन दिली माऊलीच्या मंदिरासाठी. असं कित्येक ठिकाणी डोनेशन देतात, कित्येक ठिकाणी सेवा करतात. विरुसेठ आत्ताच कानामध्ये मला म्हणत होते की शेठचे विचार किती उच्च आहेत आणि उच्च विचार असल्यामुळेच आम्हाला जवळ केल्यामुळे 30-35 वर्ष त्यांच्या सहवासामध्ये काढले. यानंतर दुसरे आशीर्वाद लाभले आम्हाला अकोला तालुक्यामध्ये ते योगी केशव बाबा. मी नेहमी आरोटे साहेबांना सांगतो की केशव बाबा म्हणजे दुसरे शिर्डीचे साईबाबाचे. काही नाही, एखादा फकीर माणूस कसा असतो काही नाही, त्याची काही अपेक्षा नसते, जेवणाची अपेक्षा नसते, सत्काराची अपेक्षा नसते, कसलीच अपेक्षा नसते. एक दिवशी बाबांना जबरदस्त एका दुकानामध्ये घेऊन गेलो, म्हणजे बाबा तुम्हाला कपडे घेऊन या, कपडे घेऊया नाही का. अरे म्हणतात मला जे जे येतात ते कपडे घेऊन येतात, कितीतरी पैसे देतात, मला कशाला पाहिजे, मी वाटून टाकतो सगळ्यांना. असे खरं तर केशवबाबांच्या बाबतीत जेवढं बोललं तेवढं म्हणजे खरंच एक चांगलं सुंदर असं व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये माळशेज परिवाराला लाभला असं म्हटलं तर वागू ठरणार नाही. योगी माणिकराव महाराज आहेत जे नाथ संप्रदायाचे, त्याच्यापेक्षा ज्यांनी जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष वारकरी शिक्षण संस्था घेतलं. म्हणजे माझ्या वडिलांचे बरेचसे भजनी मंडळ या ठिकाणी आले. जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमधून जे बाहेर पडलेले कीर्तनकार आहेत ते अतिशय सात्विक आणि अतिशय शिस्तबद्ध कीर्तनकार असतात. आणि त्याच्याही पलीकडे ज्या महाराजांनी 3 वर्ष 3 महिने आणि 3 दिवस परिक्रमा केली, संपूर्ण भारतभरात भ्रमण केलं. ज्ञानेश्वरी मुखगत आहे,
चिंतन करतात आणि नाथपंथ स्वीकारला, तो पण आदेशावरून त्यांना आदेश मिळाले की तुम्ही नाथपंथ स्वीकार करा. खरं तर श्रीकांत शेटला मी म्हटलं तर कशाला महाराजांना राहुरीवरून यायला त्रास देता इतक्या लांबून, पण श्रीकांत शेट अतिशय चांगलं काम केलं. आज योगी माणिकनाथ महाराज तुम्ही आमच्या माळशेज परिवारामध्ये आजपासून आलात, तुम्हाला आम्ही सोडणार नाही. असे बाबा जसे महत्वाचे मंडळी आम्ही सोडत नाही तसे तुम्हालाही सोडणार नाही. निश्चित एखादा कार्यक्रम ठाणा मुंबई या ठिकाणी आयोजित करू. आमच्या माळशेज पतपेढीचे विरगाव शाखेचे गणोरे शाखेचे वीरेंद्र थोरात जे अध्यक्ष आहेत, तेही संयमी शांत अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ते या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस, पूर्ण महाराष्ट्र राज्याचे उगले साहेब, सोपी गोष्ट नाही, पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार संघाचे सरचिटणीस, ज्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे, वारकरी संप्रदायाचे विचार आहे, त्यांच्या घरामध्ये विचार आहे, आचार आहे. आणि मी जसा नवनाथाचं दरवर्षी पारायण करतो महाराज, तसे आरोटे साहेब सुद्धा नवनाथाचं पारायण अगदी काळजीपूर्वक दरवर्षी श्रावणामध्ये करतात, गेली अनेक वर्षाचे. परंतु त्याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाला मानणारे अतिशय थोर आणि चांगलं व्यक्तिमत्व असं आरोटे साहेब. त्याच्यानंतर राहुल शेठ आणि अमित शेठ, ही दोन जोडगुळी आम्हाला या ठिकाणी मिळाली. अमित शेठ कुठे गेले, बसले होते. अमित शेठ आणि राहुल शेठ या दोघांनी खरं तर अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्यांच्यामुळं आम्हाला राहुल शेठ आम्ही निर्धास्त झालो. आम्ही जरी ठाण्याला असतो, पुण्याला असलो, पुढे असतो, तुम्ही दोघे जण असल्यामुळे आम्हाला खरंच या शाखेची काही काळजी नाही. शमशेरपूर शाखा पाहणारे दोन आम्हाला एकदम चांगले बंधू मिळाले असं म्हटलं तर हरकत होणार नाही. त्याच्यानंतर व्यासपीठावर आमचे डॉक्टर गणपतराव डुबरे साहेब बसलेत, हरिभक्त परायण. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन चालतं, त्याच्याही पेक्षा त्यांना आज खरं बोलायला द्यायचं होतं, पण एक इथं खुर्च्या नाहीये. डॉक्टर साहेबांना त्यांच्यामध्ये तांगडकर साहेब बोलले, डॉक्टर साहेबांची तुकोबरायांची संपूर्ण गाथा तोंडपाठ आहे, संपूर्ण अभंग बघा, खरंच जोरात टाळ्या वाजवण्यासारखा प्रसंग आहे. आणि कोणत्याही अभंगावर ते कीर्तनकारापेक्षा जास्त विश्लेषण करतात. एखाद्या विषयाचं विश्लेषण करताना डॉक्टर साहेबांसारखा हिरा, आम्ही नेहमी म्हणतो की डॉक्टर डुबरे साहेब हे वारकरी संप्रदायाला लाभलेला एक हिरा आहे. एवढी अफाट आणि प्रचंड बुद्धिमत्ता आहे. एक जरी अभंग दिला ना तांगडकर साहेब 10 मिनिटात त्याचं सर्व सविस्तर विश्लेषण करून सांगा. कीर्तनकार सुद्धा मागे पडते त्यांच्या पुढे, एवढा मोठा असा पाठ आहे. डॉक्टर हरिभक्त परायण राजेंद्र थोरात माऊली, आपण निफाडवरून अतिशय लांबून आलात. खरं तर जसं प्रेम तुम्ही शेठला करता, तसंच प्रेम तुम्ही आरोटे साहेबांवर करता, तसंच प्रेम माळशेज परिवारावर करा. खरं तर करणारच आहात, कारण आपण निफाडवरून या ठिकाणी एवढ्या लांबून आलात आणि या कार्यक्रमाला हजेरी लावली. आणि तुमचे विचार सुद्धा, वाणी सुद्धा अतिशय चांगली आहे. त्याच्यानंतर हरिभक्त परायण राजेंद्र डोंडर महाराज, जे जोग महाराज शिक्षण संस्थेमधून बाहेर पडले. जोग महाराज शिक्षण संस्थेचा मला अतिशय आदर आहे. माझी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, माझी स्वतःची शिक्षण संस्था आळंदीला, चैतन्य सदन वारकरी शिक्षण संस्था. मी कुठेही शिकायला गेलो नाही. माझी पूर्ण महाराष्ट्रावर कीर्तन चालतात ते तुमच्या आशीर्वादांमध्ये, महाराज लोकांच्या आशीर्वादामध्ये. असे ते राजेंद्र डोंडर महाराज. आणि ज्यांनी अतिशय खरं तर त्यांना वेळ, कार्यक्रमाच्या परिस्थितीनुसार ते जास्त बोलले नाहीत. तांगडकर साहेब म्हणजे आमदार खासदारांच्या मोठमोठ्याले व्यासपीठ गाजवणारे तांगडकर साहेब, जे शिवविख्याते आहेत, तर त्याच्या वाणीला अतिशय ताकद आहे. त्यांना वेळ कमी मिळाला, परंतु एक महत्वाचं, जसं माळशेज परिवाराचा कुठेही कार्यक्रम असला तर तांगडकर साहेब कधीही आपल्याला विसरत नाही. घाईत कुठून का कुठून येतात आणि कार्यक्रमाला नेहमी हजेरी लावतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून काल त्यांनी माझ्या बाबतीत एक लेख लिहिलेला आहे. खरं तर मला एवढे फोन आले साहेब की ही बुद्धिमत्ता अफाट आहे माझी लेख लिहिण्याची. माझं भरपूर कौतुक केलं, तो कौतुकाबद्दल बोलतो मी नंतर. अरुण भाऊ गणोरे शाखा, देवठाण शाखेला अरुण भाऊचं, श्रीकांत शेठ अतिशय चांगलं सहकार्य लाभलं. अरुण भाऊचं मनापासून धन्यवाद. बाबासाहेब उगले साहेब, आपण आमच्या सगळ्या कार्यक्रमाला सदैव असता, नेहमी हजेरी लावता, नेहमी प्रेम करता, त्याबद्दल तुमचे आभार.
खरं तर आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार कॅनडावरून कालच आले. मला वाटतं आमचे डायरेक्टर साहेब असले अनिल शेठ आणि पप्पू शेठ यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु आमदार साहेबांनी सांगितलं महाराज एवढ्या वेळेला मला माफ करा, मी निश्चित शाखेला भेटते, मी कॅनडावरून आलेलो आहे, मला तालुक्याची खूप कामं बाकी आहेत, त्यामुळं मी काही येऊ शकत नाही. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर मंडळी, खरं तर नाव घ्यायला चुकलो असलं तर, आणि त्याच्यापेक्षा व्यासपीठ जसं भरलेलं आहे तसं तुम्ही सगळे जे मंडळी काही या कार्यक्रमासाठी आला, तुमच्या सर्वांच्या समोर माळशेज नागरिक पतपिढीचा एक कुटुंब प्रमुख या नात्याने नतमस्तक होतो. तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो तुमच्या समोर. माळशेज पतपिढीची स्थापना थोडक्यातच सांगतो आणि माझं भाषण. माळशेज पतपिढीची भगवान आमची माळशेज पतपेढी 12वी शाखा, आणि अजून किती शाखा होणार ते देवाला माहिती, पण जेवढ्या शाखा आहेत ते सात्विकता नैतिकता प्रमाणिकता चालली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपल्याला जास्त शाखा करून नाव नाही कमवायचं, पण जे आपले गिराक जे आपल्याकडे येते त्याला समाधान द्यायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण समाधानासाठी शाखा बनवतो, बाकी पैसे कमवण्यासाठी बनवत नाही. तर आजच्या पवित्र कार्यक्रमामध्ये आमचे केशव बाबा नेहमी असते आमच्याबरोबर, दुसरे बाबा पण आले, त्याचप्रमाणे भागवत आचार्य राजेंद्र महाराज, भरपूर महाराष्ट्रामध्ये नाव आहे त्यांच्या. त्यांचे विचार ऐकायचे होते, त्यांना 10 वाजता बोलले होते आम्ही 10 ते 10:30 त्यांच्या कार्यक्रम केला. त्यांचे घराची मंडळी पण भागवत कथाकार आहे. बघा किती भाग्यशाली आमच्या महाराज, एक घरात 2 भागवत कथाकार. भागवत कथा सगळीकडे नसते कथाकार, परत न मागणारे कथाकार आहे. नाही तर तुकाराम महाराजांनी चांगला सांगितला, देती घेती नरकाच्या, असे भागवत कथा भरपूर कमी आहे, म्हणून तर चाललाय आपला देश. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय चंद्रकांतभाई डोंगरे, त्याचे गाव बघण्यासारखं आहे. आम्ही 1 वर्षात 2.5 कोटीचा काम केला आहे. 2 कोटीचा सभागृह बनवला आणि 50 लाखाच्या कृष्ण मंदिर बनवला. त्याच्या बाजूला जेवणची सोय पण वेगळी केली आहे. आणि आमचे आता पोलीस कमिशनर पण डोंगरे आहे, ते पण तिथे तिकडचे आहे, ठाण्याचे आहे. त्याचप्रमाणे आमचे आरोग्य साहेब, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे सेक्रेटरी तो मंत्री तर आहेतच, पण गावकरीचे मालक पण आहे. त्याचप्रमाणे सर्व मंडळी आली आहे मोठी. हे सर्व बसतात, आम्ही व्यासपीठावर बसलो म्हणजे मोठे नाही आहे, काय ध्यान ठेवा. तुम्ही आम्हाला इथे व्यासपीठ बसवले, तुम्ही मोठे आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी सांगतो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो अतिदेव, सर्व देवाचे नाव आले आणि सर्व देव इकडे आहे. संत पण आहे देवाच्या रूपाने, अतिथी विशेष पण आहे, मातृदेव पण बाकी आहे, पुत्र पितृदेव पण आहे. राजेंद्र महाराजांनी जे शब्द सांगितला ते नेमका थोडा सांगितला, पण महत्वाचे सांगितला, काय ध्यान ठेवा. केशवबाबांनी पण शब्द सांगितला, ते महत्वाचे सांगितले. आमच्या आरोग्य साहेबांनी पण शब्द सांगितले, एकदम गरजेचे शब्द सांगितले. तर सांगायचा उद्देश माझ्या एवढाच आहे की जेवढ्या पतपेढ्या होईल त्या सात्विकता नेती याप्रमाणे चालल्या पाहिजे. नंतर हे पतपेढ्याची जबाबदारी समाजची नाही, आमची नाही आहे, ध्यान ठेवा. हे स्टाफची आहे, काम करणाऱ्यांची आहे, म्हणून त्यांनी डोळे उघडे ठेवले पाहिजे. आता राक्षस युग आहे, ध्यान नाही ठेवली तर पैसे गेले, नंतर परत देणार नाही. आपण लोन द्यायला हरकत नाही, पैसे समाजाचे आहे, पण समाज म्हणजे देव, देवाचे पैसे कोणाला द्यायचे, कसे द्यायचे याची भान ठेवली पाहिजे. सोन्यामध्ये पैसे कधी पण द्यायचे. आम्ही कोरोनामध्ये 24 तास पतपेढ्या उघड्या ठेवला होता, जे आला त्याला पैसे दिले. 9%, मात्र 9%, 15% नाही, 20%. पैसे कमवण्यासाठी पतपेढ्या नाही आहे, गरजू लोकांना उपयोगासाठी आहे. आणि याचा उपयोग आम्ही सात्विकता नेती आणि प्रामाणिकपणे करत आहोत, म्हणून त्याला यश मिळते. आणि दरवर्षी 1-2 शाखा आम्ही उघडतो. पण ते उघडते तेव्हा पण आम्ही सांगतो, हे पैसे समाजाचे, आमचे नाही आहे, चंद्रकांत पाहिजे नाही आहे, हे पैसे तुमचे आहे. पण तुमचे पैसे आहेत, तुम्ही आम्हाला विश्वासावर ठेवते आमच्याकडे, पण त्याचा विश्वासघात झाला नाही पाहिजे. आणि विश्वासघात होत नाही म्हणून आमची शाखा वाढत आहे. जेव्हा दिवशी मला वाटलं की विश्वासघात होतो तेव्हा शाखा वाढवणार नाही, कारण शाखा वाढवा नाव नाही कमवायचं आपल्याला. आता महत्वाची गोष्ट ते शाखाची सोडून द्या, जे होईल. आता त्या महत्वाची 2-3 गोष्ट आहे. सरस्वती वाढवा म्हणजे लक्ष्मीला यावं लागेल.
आमच्या चंद्रकांत भाऊ मामलतदार होते. आता मामलतदारला काय पैसे मिळवता येतो ते तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. पण ते काय साधू आहे, म्हणजे त्याला ते धंदा करता येत नाही म्हणून नोकरी सोडून दिली आणि चांगल्या व्यवसायामध्ये समाजाला उपयोगी या ठिकाणी आले. म्हणून सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी लहान आहे. सरस्वतीवर आपण शिकलो नाही शिकलो सोडा, आपल्या मुलाला भरपूर शिकवा. मुलं आहे काय मुली आहे, मुली पण तेवढीच महत्वाची आहे. हे ध्यान ठेवा खाली, हे संदेश घरी घेऊन जावा. सरस्वतीला महत्व द्या. सरस्वती आली की लक्ष्मीला यावं लागतं. नंबर 2, घर मंदिर सरकार आणि घराची स्त्री ते लक्ष्मीच्या रूप आहे. ते आमची पोरी बघा नैनाबेन काय मेहनत करते, बँकात पण तेवढी मेहनत, घरात पण तेवढी मेहनत करते. मुलांना तर सांभाळते पण मेहनत पण करते. ते लक्ष्मीच्या रूप आहे. त्याला कधी दुखवू नका. त्याला दुखवलं झाला तर तुम्ही अबजपती झाला तर किंमत 0 आहे तुमची. म्हणून घराची स्त्री लक्ष्मी. आई वडील देवापासून मोठे बघा. म्हणून संत वेळे आमच्या भागवत कथाकार म्हणजे आमच्या महाराज आमच्या अतिथी विशेष सगळे बसले ते बोल. आई वडील देवापासून मोठे आहे. त्याला कधी दुखवू नका. ते किती मोठे झाले आम्ही तरी आई वडील देवापासून मोठे. घर मंदिर सारखं म्हणजे काय, मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. आपला मंदिर 231 फुटाच्या आनंदीला आहे नदीचे इंद्राणीमध्ये. तुम्हाला बुक दिलेली आहे, नसेल तर घेऊन टाका. कधी दर्शन करायला या तिकडे. आता भोजनालय पण चालू करते 24 तास, कधी पण कोणी येऊन द्या. पंढरपूरला पण सुरू केलेला आहे. तर सांगायचे उद्देश, जे जेवतो तो देव जेवतो. माणसा जेवत नाही तीर्थस्थानवर. जे जेवते ते देव आणि देणारा पण देव आहे, घेणारा पण देव आहे. चौथी गोष्ट महत्वाची आहे की मंदिरापासून घर मोठा कसा मंदिर आहे की मंदिरात गेलो 10 वाजता 11 वाजता बाबाला जेवण द्यायची इच्छा आहे, पण जेवण बनवणार कोण नाही आहे. तर घरात कोणाच्या घरी गेलो आम्ही तर असं जेवण बनवून देते 10 मिनिटात, अर्धा तासात चपात्या पटनापट बनवून देते, भाजी बनवून देते आणि जेवण देते. म्हणून घरापासून मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. म्हणून मी गाव फिरून हे सांगतो. आणि मंदिराचा मतलब हे की वसन नसला पाहिजे घरात. मंदिरात आपण वसन करता येत नाही तर मग घरात कसं करतो. मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे. म्हणून जिथे जिथे असं गोष्ट चालली आहे, बिड्या सिगरेट माझं काय सांगू नको तुम्हाला. दारू थोडा आता तो ड्रग्स घरोघरी पोहोचणार, ध्यान ठेवा. रोज करोडो रुपयाच्या ड्रग्स पकडते. माझ्याकडे 1,70,000 मुले. मला पण कधी कधी दुःख होतो की कधी अप्रिय गोष्ट घडली तो आपला तोंडाला उत्तर देता येणार नाही. आपण दुनियाभरला सांगतो शिक्षण घ्या शिक्षण घ्या, पण अशी गोष्ट अप्रिय घडली तर वाईट वाटते. म्हणून खास द्यावा, डोळे उघडे ठेवा. मुलाला शिक्षण द्यायचे आहे, पण राक्षस पुढे शाळामध्ये पण असतो, कॉलेजामध्ये पण असतो, रिक्षामध्ये पण असतो, गाडीमध्ये चालता चालता पण उतरून जातो मुलीला. म्हणून मुलीला भरपूर सांभाळा. आणि मुली खरं देव मुली आहे. मुलीमुळे आम्ही इथे बसलो, उभं आहे, सगळे बसलो आहे. म्हणजे महाराजांनी याच्यावर त्यांना वेळ, आपल्याला पण वेळ नाही, त्यांना उशिराने आले कारण रस्ते वाईट होते म्हणून. नाही तर त्यांचे प्रवचन ऐकण्यासारखं आहे. तर हे भागवत मध्ये देवाच्या कामामध्ये जोडून जावा. पांडुरंगाच्या बरोबर जोडा, तुकाराम महाराजाच्या बरोबर जा. आमच्या ज्ञानेश्वर तर बघा 16 वर्षाचा मुलगा, 21 वर्षाचा, त्यांनी किती महत्वाचा काम केला असेल म्हणून त्याच्यासाठी 231 फुटाचं मंदिर बनवत. त्यामध्ये पुरी ज्ञानेश्वरी आम्ही कोरली आहे संगमनेरवर. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे की कोणाला दुःख द्यावं नाही. तिला तर सुख द्या, नाही तर बाजूला वाहून द्यावा. कोणाचा वाईट करू नका. कारण सगळे 24 तास नोंद होतो देवाकडे. आपण रात्र झोपतो, तो देव रात्र पण झोपत नाही. केशव बाबा काय करते, मी काय करते, आमचे राजेंद्र महाराजजी काय करते, चंद्रकांत बाई करते, आरोटे सर काय करते. तो विचार करा, एक पत्रकार माणूस माझ्याबरोबर किती जगावर फिरतो आणि सगळे काय मी काय देतो, घेत नाही. हजारो मुलांना जेवण देते, शिकवते, शिक्षणाचे सामान देते. पत्रकार, आणि मी पत्रकार भरपूर कमी पाहिले. असा पत्रकार मला अजून बघायला मिळाला नाही आजपर्यंत. पत्रकारचे माझे संबंध भरपूर आहे, पण असं नाही की द्यायचा काम करतो. म्हणजे द्यायचा करतो त्याला घ्यायला लागत नाही. आपण भारतभरला देतो. आणि कोणी मला सांगितला की 25 करोड रुपये द्यायचे, तुम्ही द्या भगवान, पण तुम्ही मला गिराक पाठवा. मी गिराकाला कधी परत पाठवणार नाही. मग मंदिरवाला असेल, मस्जिदवाला असेल, सारेवाला असेल, हॉस्पिटलवाला असेल. आमच्याकडे बघा आता तुमची SMBT पुरा महाराष्ट्र भारतात प्रख्यात झाली आहे. रोज 1000 लोक येते. त्याचे मॅनेजर आले इथे, नितीन भाऊ भोसले, विचार करा तुम्ही. ते जिथे तिथे माझ्या कार्यक्रम तो मी घेऊन येतो. कारण असे लोकांकडे भरपूर शक्ती दिली आहे देवाने. रोज 1000 लोक येते, रोज 1000ला अटेंड करते आणि सगळ्यांचं समाधान करून देते. आणि 1 रुपयाचा चार्ज नाही आहे.
किती तुम्ही भागशाली तुमच्या विभागामध्ये SMBT आहे. म्हणून परत आपल्या सर्वांना आमची पतपेढीला यश मिळणार आहे. तुम्ही सर्वांचे आशीर्वाद आहे. सकाळीच मला नोटाचा बंडल मिळाला. नोट देणाऱ्याच्या कमी नाही आहे भारतात, घेणाऱ्याचे कमी आहे. मी अख्खा भारताला आव्हान करतो, या माझ्याकडे. कोण परत गेला तर ॲडव्हर्टायझरला सांगा, पेपरमध्ये छापा घ्या, याला काय दिलं नाही, खाली बोलले आहे. कारण माझ्यात येतच नाही, त्याच्यात येते. आणि तो मला त्याने दिलाय छप्पर फाडून. माणूस देतो ना, मोजतो 15,000 दिला तर एक काय मोजतच नाही. घ्या तो बोलतो घ्या. मी पण लोकांना सांगतो घेऊन जावा. माझ्या बाबाच्या काय नाही आहे. परत आमच्या श्रीकांत पोऱ्या बघा, त्यांनी ते मेहनत केली म्हणून हे पतपेढी काढायला सांगितलं इथे. आणि याच्यामुळे हजारो लोकांना फायदा होणार, मी खात्रीने सांगतो. कुणाचे प्रायव्हेट पेढीमध्ये जावं लागणार नाही. एक वेळा दागिना प्रायव्हेटमध्ये गेला तर परत येत नाही, मला माहिती आहे. पण आपल्याकडे कोणाला दागिना कायम ठेवायचे नाही. आम्हाला तुम्ही काम करून घ्या, तुमचे पैसे घेऊन जावा, तुमचे दागिना घेऊन जावा, म्हणजे ते आपल्या दागिना राहते. कोरोनामध्ये आमच्याकडे भरपूर सोनं आला आहे. 9% व्याज काय किंमत आहे मला सांगा बघू. आज राष्ट्रीयकरण बेकार नाही मिळते. ते आम्ही काय हे सेवासाठी आहे, हे पतपेढी कमवण्यासाठी नाही आहे. म्हणून मी इथे आहे, तो पागल नाही आहे. मला काय जरूर पडली आहे. माझ्याकडे सर्व घ्या, घरात पण ऑफिसमध्ये पण सगळे येऊन गेले लोक. तर सांगायचे होते काय तो एक माणूस तिथला एवढा मोठा काम करतो अख्खा महाराष्ट्रामध्ये, जिथे जिथे काय कीर्तन करते, भजन करते, ते पण पैसे नाही घेत. मी त्यांना सांगितलं देती घेती नर काय जाते, मागून घेऊ नका, न मागता पाकिट दिला तर घ्या. आम्हाला राजेंद्र महाराजला पण सांगितलं. ते बोलले नाही बाबा, पैसे मागायचा धंदाच नाही आहे. तिला कोणी पाकिट ठीक आहे नाही द्या भगवान, उपरवाला दे का छप्पर फाड घे, मला त्याचा दिलाय तुम्हाला पण देणार. तर परत हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व मोठी संख्येने पाहुणे आले, लहान भरती, सर्वांना धन्यवाद. आमच्या स्टाफच्या लोकांना पण धन्यवाद. म्हणून स्टाफला एवढीच विनंती करतो, डोळे उघडे ठेवा. याच्यात कमाई चंद्रकांत बायला होणार नाहीये. तुम्हाला पगार मिळतो, ते पगार कुठनं मिळतो ते तुम्ही सांभाळते की जगा म्हणून खास ध्यान ठेवा. स्टाफची जबाबदारी जास्त आहे, आमची जबाबदारी नाही आहे. चंद्रकांतची जबाबदारी नाही, नैनाची पण जबाबदारी पण स्टाफची आहे. तर स्टाफने डोळे उघडे ठेवायचे. आम्ही कधी सांगणार नाही, कधी प्रेशर करणार नाही आमच्या डायरेक्टर याला पैसे द्या, मुळीच नाही. कधी आमच्या डायरेक्टर भत्ता पण घेत नाही 4 रुपयाचा. मीटिंगच्या भत्ता घेत नाही, कारण हे निस्वार्थी काम चाललंय. आणि जिथे निस्वार्थी काम असतो तेव्हा आपोआप यश मिळतो. परत आपल्या सर्वांना वंदन करतो आणि माझे सबला विराम देतो. परत हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना. धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय धन्यवाद. जे कडे सांडो तया सत्कर्म गती वाढो, भूता परस्परे लढो मैत्र जवाचे, दुरितांचे मिल जाओ विश्व स्वयं सूर्य पाहो, जो जेवांची लोले लावो राई जाल वर्ष हमळे ईश्वर निष्ठांची मांदिराई, अनवरत मंडळी वेद भूता, चला कल्पतरे चारव चेतना चिंता मनीचे गाव, बोलते आढळव पियुषांचे चंद्रमेजे अर्चना, मार्तंड घेता पडीना, ते सर्वांनी सदा सचन सोडले होतो, किंबहुना सर्वसुखे पूर्ण होईल भजराय अभंगीता आणि अनथोबलिये विश्वमोये दृष्टा दृष्ट विजये होरा विजये थोरेत मने विश्वेश्वरा आईदान पसावो येणे ज्ञान देऊ सुखिया येणे ज्ञान देऊ सुखिया येणे ज्ञान देऊ सुखिया. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे,
नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.